सोलापुरातील अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाशी संलग्न शासकीय ICTC एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्राने 7 महिने गर्भवती असलेल्या महिलेला HIV पॉझिटिव्ह असल्याचा खोटा अहवाल देऊन दिशाभूल केली असा आरोप या महिलेने केला। यावरून पती व सासरकडील मंडळींनी संशय घेतला, तसेच नांदवण्यास स्पष्ट नकार दिला, घराबाहेरही काढले। या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित पीडित महिलेने दिला आहे। पीडित महिला प्रसूतीपूर्व तपासणीसाठी अकलूज शासकीय रुग्णालयात गेली असता ICTC केंद्राने 3 किटद्वारे HIV चाचणी केली। HIV अहवालात पॉझिटिव्ह असल्याचे नमूदही केले। पीडितेला पंढरपूर ART सेंटर येथे पाठवून अनावश्यक उपचार करण्यात आला। या संदर्भात शंका आल्याने संबंधित महिलेने स्वतः इतर स्वतंत्र केंद्रामध्ये तपासणी केली असता HIV निगेटिव्ह अहवाल आला। त्यानंतर ही धक्कादायक बाब पुढे आली। अकलूज ICTCने दिलेला पॉझिटिव्ह अहवाल हा वैद्यकीयदृष्ट्या खोटा आणि बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पीडित महिला राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट योगेश पवार आणि विश्वजित चुंगे यांनी सांगितले। मी 16 तारखेला गेले पंढरपूरला। तिथं मला गोळ्या चालू केल्या आणि शारीरिक मानसिक वगैरे मला केस गळणे आणि सूज येणे आणि तोंडाला फुटकळे येणे एवढं मला हे त्रास झालं, मानसिक त्रास झालं मला। काय हॉस्पिटलमध्ये सांगितलं, कोणता रक्ताचा रिपोर्ट तुमचा पॉझिटिव्ह सांगितलेला आहे? HIV पॉझिटिव्ह आहे म्हणून तुम्ही जावा लवकर, नाहीतर पोराला अपंग होईल, पोरगा तुमचं चालू शकणार नाही, काहीतरी होईल म्हणून मी गेले तातडीने गेले मी आणि तिथले गोळ्या चालू केल्या। 1.5 वर्षानं गोळ्या खाल्ली। निगेटिव्ह आहे कधी समजलं बरं? मी माझ्या 6 महिने झाले की मी गेली कराडला, तेव्हा गोळ्या कशाच्या आहेत ते म्हणून सांगितलं आमच्या सासूने। तर मी म्हटलं गोळ्या आहेत ते ह्याचे म्हणून मग टाळले मी की माझ्या घरात संसार उद्ध्वस्त होईल म्हणून या भीतीने मी सांगितलेलं आहे त्यांना की तुम्ही या ठिकाणी, म्हणून आमची सासू मला भांडायला लागली हे कशाच्या गोळ्या आहेत म्हणून टेस्ट करायला नेलं मला कराडच्या दवाखान्यात। तेव्हा समजलं की तू HIV आहे, तू जा तुझ्या माहेरात म्हणून मला हाकलून दिलं त्याने। हाकलून दिल्यावर मी आले अकलूज मध्ये, तेव्हा मला कळे की त्या डॉक्टरचा 3-4 वेळा मिस कॉल पडलाय। मी म्हटलं आई कुणाचा तरी फोन येतोय बघ म्हटलं, तेव्हा आम्हाला कळलं की मी निगेटिव्ह आहे म्हणून सरांनी सांगितलं मला डॉक्टरने। पण आपल्याला किती वेळा तुम्ही मागणी केलेली आहे, कुठल्या कुठल्या विभागाला पत्र दिलंय आणि काय इशारा असणार आहे? मी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री त्यांना 17 जणांना सगळ्यांना मी पत्र पाठवलेलं आहे सगळ्यांनाच की माझे निवेदन आहे की मला न्याय भेटावं म्हणून। लेखी माफी आणि त्यांची सही आणि त्यांची माफी म्हणून ही चुकी झाली की म्हणून। संसाराची काय परिस्थिती आहे? मिस्टर जवळ आहेत का? काय नाही, कोण सुद्धा जवळ नाहीत, माझे मिस्टर पण नाही ते जवळ। आणि 1 मेला मला न्याय तर भेटलं नाही ना, मी आत्महत्या करेल। मुख्यमंत्री